नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, आज आपण साडी जी आहे ती प्रिप्लेटिंग करणार आहोत. त्यासाठी मी साडी प्युअर सिल्कची साडी आहे आणि आपल्याला जर बाहेर एकदम अर्जंट जायची असते तर साडी घालायला वेळ लागतो, तर तुम्ही अशा प्रकारे सहज साडी जी आहे ती घरी तयार करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला कुठेही फंक्शनला जायचे असेल तर पटकन साडी घालता येते. त्या पद्धतीने पहा, मी पदर जो आहे ते इस्त्री करून घेतला आणि जेवढे पदराचे काठ आहे, म्हणजे जे साईडचे काठ आहे त्या काठा एवढी घडी घालून, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची आणि याला प्रेस करून घ्यायचे. प्रेस करताना एक काळजी घ्या की तुमची प्रेस जास्त तापलेली पण नाही पाहिजे आणि जास्त थंड पण नाही पाहिजे, दोन्ही पद्धतीने, कारण साडी आपली जळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ह्या पद्धतीने अशी प्रेस करून घेतली आणि खालच्या पदराच्या साईडला एक काटा पिन लावून घ्यायची, किंवा तुम्ही चिमटे जे असतात ते लावून घेतले तरी चालतात. ह्या पद्धतीने अशी घडी घालून घेतली आणि अजून एक पिन लावून घेतली. आता आपल्याला जेवढा पदर हवा आहे, आपली उंची जी आहे ते खांद्यापासून खाली घ्यायची. आपली पदराची जी लांबी आहे ते खांद्यापासून खाली घेऊन तेवढा आपल्याला पदर तयार करायचा आहे. तर 40 इंच आहे, 40 इंचापर्यंत मी अशी पदर जो आहे तो तयार करून प्रेस करून घेतला. आपला पदर जो आहे तो सेट झालेला आहे. आता 40 इंचापर्यंत आपली पिन लावून झालेली आहे. आता त्या खाली आपल्याला ह्या पद्धतीने अशा व्यवस्थित पदर जो आहे तो समोरच्या साईडला ठेवलेला आहे आणि अशा व्यवस्थित अशा प्लेट टाकून घ्यायच्या. खूप सुंदर आणि खूप पटकन साडी घालता येते ह्या पद्धतीने जर साडी तयार करून ठेवली तर. अशा व्यवस्थित प्लेट टाकून घेतल्या आणि ह्याला प्रेस करून घ्यायचे, म्हणजे घड्या ज्या आहेत एकदम व्यवस्थित येतात. ह्या पद्धतीने असे व्यवस्थित असे ठेवून प्रेस करून घ्यायचे. आपल्याला जी घड्या घातलेल्या आहेत त्याची जी लांबी आहे ती आपल्याला खांद्यापासून कमरेपर्यंत घ्यायची असते. त्यामुळे थोडे आडवे ठेवून मी परत प्रेस केले, म्हणजे आपली जी लांबी आहे ती बरोबर येते. ह्या पद्धतीने खालची साईड प्रेस करून घेतली. आता पदर जो आहे तो मी उचलून खांद्यावर टाकलेला आहे माझ्या. अशा पद्धतीने खांद्यावर टाकला आणि आता साईडच्या जे एक जे नेसता पदर असतो तो जेवढा आपल्याला कमरेच्या मापाने सोडून द्यायचा, खोचायचा. आपण जे खोचतो पेटीकोट मध्ये तेवढा सोडून देऊन जेवढा प्लेट आपल्याला ज्या मिऱ्या टाकायच्यात, किंवा प्लेट म्हणा किंवा मिऱ्या म्हणा, ह्या अशा व्यवस्थित टाकून घेतल्या आणि त्यालाही असे प्रेस करून घ्यायचे. म्हणजे घड्या ज्या आहेत एकदम बरोबर आणि प्रॉपर अशा येतात फिनिशिंगने. हे अशा पद्धतीने प्रेस करून घेतले. प्रेस केल्यानंतर आता आपल्याला जो नेसता पदर असतो आपल्याला एकदा पिन लावून घेऊया, म्हणजे आपली साडी घडी घालून ठेवल्यानंतर व्यवस्थित राहते. फक्त आपण साडी घातल्यानंतर फक्त पिना काढून ठेवायच्या, म्हणजे साडी जी आहे ती व्यवस्थित राहते. असं प्रेस केल्यानंतर जो नेसता पदर आहे त्याची 3 पट घडी घालून घेतली आणि एक त्या मिऱ्या ज्या आहेत केलेल्या त्याच्यावर ठेवून घेतल्या आणि परत त्या मिऱ्या ज्या आहेत ते पालत्या टाकून घेतल्या. त्याच्यावर जे आहे ते आपण जे समोरचा भाग प्रेस केला होता प्लेटाचा तो ठेवून घेतला, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे, आणि त्याची घडी घालून घेतली. आता पदर जो आहे तो असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा. पहा घडी किती सुंदर आलेली आहे. असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि असा आता जो उरलेला पदर आहे त्याची डबल किंवा टेबल फोल्ड होते. मोठा पदर असेल तर टेबल फोल्ड होते. आणि त्या पद्धतीने आता आपल्याला अशी बॉक्स, जी साडी बॉक्स टाईप असते त्याच्यामध्ये असा पदर ठेवून द्यायचा. हे पहा तुम्ही कशी साडी ठेवली. प्रवासात आणि फंक्शनला एकदम पटकन नेसता येते. तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला काहीच अडचण पडणार नाही. आपली साडी जी आहे ती फोल्ड झालेली आहे. असा पदर व्यवस्थित बॉक्स साडीचा जो बॉक्स तयार झाला त्यामध्ये ठेवून दिला. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.